नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिक्षा मित्र या आपल्या चॅनलवर। आज आपण MPSC परीक्षेसाठी उपयुक्त अशा इतिहास विषयावरील 10 महत्त्वाच्या प्रश्नांसह त्याची सविस्तर उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक प्रश्न तुम्हाला परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मदत करेल। चला तर आपण पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न काय आहे आपला? साम्य हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय काय आपले आहेत आपल्याकडे? महात्मा गांधी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर आपलं उत्तर काय मित्रांनो? इथे उत्तर आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय बी। साम्य हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले। हे पुस्तक सामाजिक समानतेच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांच्या विचारांची मांडणी करणारे आहे। त्यांनी समाजातील जाती व्यवस्था, असमानता आणि शोषणावर कडक टीका केली आणि एक समान समाज स्थापनेसाठी जागृती केली। चला पुढचा प्रश्न बघू आपण। पुढचा प्रश्न काय आपल्याकडे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पुढाकार घेतलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये कोण होते? तर आपल्याकडे पर्याय ए काय आहे? गोपाळकृष्ण गोखले, प्रबोधनकार ठाकरे, महात्मा गांधी, मोरारजी देसाई। तर आपलं उत्तर काय मित्रांनो? इथे उत्तर आहे आपलं प्रबोधनकार ठाकरे, पर्याय बी। तर बघा आता इथे काय दिलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते प्रबोधनकार ठाकरे होते। या चळवळीच्या माध्यमातून मराठी भाषांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी करण्यात आली होती। प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्राचे एकत्रीकरण होण्यासाठी प्रयत्न केले। त्याचबरोबर या चळवळीला यशस्वी करण्यासाठी अन्य नेत्यांनाही मोठे योगदान दिले। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर पर्याय काय आहेत आपल्याकडे? पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर। तर आपलं उत्तर काय मित्रांनो? या ठिकाणी आपलं उत्तर आहे डी, अहमदनगर। महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे सुरू झाला। या कारखान्याची स्थापना 1950 मित्रांनो 1950 मध्ये करण्यात आली होती। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे, कोण? डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळीला चालना दिली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात मदत केली। चला पुढचा प्रश्न बघा। पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? पर्याय काय आहेत आपल्याकडे? बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, सदाशिवराव भाऊ, नानासाहेब पेशवे। तर आपलं उत्तर काय मित्रांनो? इथे उत्तर आहे आपलं सी, सदाशिवराव भाऊ। पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले। 1761 मध्ये झालेल्या लढाईत मराठे आणि अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दाली यांच्या सैन्यात भीषण युद्ध झाले। सदाशिवराव भाऊ यांनी मराठी साम्राज्याचे सैन्याचे नेतृत्व करताना पराक्रम दाखवला, पण अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ही लढाई पराभूत ठरली। चला पुढचा प्रश्न बघा। भारतातील पहिली लोकमान्य टिळक यांची सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात कुठे झाली? मुंबई येथे, पुणे, नाशिक, सोलापूर। आपलं उत्तर काय मित्रांनो? इथे उत्तर आहे आपलं बी, पुणे। भारतातील पहिली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुणे येथे लोकमान्य टिळक यांनी केली 1893 मध्ये। कधी केली? 1893 साली लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, ज्यामुळे गणपती उत्सव एक सामाजिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरणाचा महत्त्वाचा सण ठरला। त्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजात एकता निर्माण करून स्वातंत्र्य लढ्यात जनतेचा सहभाग वाढवण्याचे प्रयत्न केले। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे बालपण कोणत्या ठिकाणी गेले? रायगड, तोरणा, पुणे, शिवनेरी। आपलं उत्तर आहे मित्रांनो इथे शिवनेरी। शिवनेरी हा किल्ला त्यांच्या जन्मस्थानासह त्यांच्या बालपणाचं मुख्य ठिकाण होता। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लहानपणीच स्वराज्य आणि धर्मरक्षणाचे धडे दिले, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्व गुणाचा विकास झाला। भारत छोडो आंदोलन कोणत्या ठिकाणी सुरू झाले? पर्याय काय आहेत आपल्याकडे? दिल्ली, मुंबई, पुणे आणि नागपूर। तर आपलं उत्तर काय मित्रांनो? इथे उत्तर आहे मुंबई, पर्याय बी। आता बघा इथे काय दिलेलं आहे की 8 ऑगस्ट 1942 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानात महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे, करू किंवा मरू
अशा निर्धाराने भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनाचा उद्देश ब्रिटिश सत्तेपासून मुक्ती मिळवणे होता. या घोषणेनंतर भारतभर स्वातंत्र्याच्या मागणीसाठी जन आंदोलन सुरू झाले, ज्याने स्वतंत्र चळवळीला एक नवी दिशा दिली आणि ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. पुढचा प्रश्न, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कधी केली? 1929, 1942, 1947, 1950. आपलं उत्तर आहे मित्रांनो इथे 1929, पर्याय ए. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची म्हणजे पूर्ण स्वराज्य मागणी 1929 मध्ये केली. लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने ब्रिटिश सत्तेपासून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि 26 जानेवारी 1930 रोजी पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पूर्ण स्वराज्य हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील मुख्य उद्देश बनला, जो पुढे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत मार्गदर्शक ठरला. पुढचा प्रश्न बघा, भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1942, 1962, 1971, 1880. आपलं उत्तर काय मित्रांनो इथे 1962, पर्याय बी. भारत चीन युद्ध 1962 मध्ये झाले. भारत आणि चीन यांच्यातील सीमावादामुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबर 1962 या काळात हे युद्ध झाले. या संघर्षात चीनने भारताच्या काही भागावर आक्रमण केले आणि लडाख तसेच अरुणाचल प्रदेशातील काही भूभाग ताब्यात घेतला. या युद्धाने भारत चीन संबंधामध्ये दीर्घकालीन तणाव निर्माण केला, जो अजूनही अनेक बाबतीत कायम आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महात्मा गांधींच्या विचारधारेचे महत्वपूर्ण तत्व कोणते होते? अहिंसा, सत्य, तत्वज्ञान, पर्यावरण. आपलं उत्तर काय मित्रांनो इथे उत्तर आहे आपलं अहिंसा, पर्याय ए. गांधीजींनी जीवनात सत्य आणि अहिंसेला सर्वोच्च स्थान दिले. त्यांचा विश्वास होता की हिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे किंवा कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्याचे काहीही कारण नाही. त्यांनी अहिंसा परमो धर्म या तत्वावर आपली विचारधारा स्थापन केली, ज्याचा अर्थ होतो की हिंसा टाळून शांती आणि सत्याचा मार्ग स्वीकारावा. गांधीजींना विश्वास होता की अहिंसा ही एक शक्ती आहे जी समाजाला एकत्र आणू शकते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणू शकू. चला, धन्यवाद.